नावात नाही विचारात असते ओळख माणसाची. नावात नाही विचारात असते ओळख माणसाची. झेंडा नव्हे कृती सांगते दिशा समाजाची. जय भीम म्हणणं सोपं आहे, भीम जगणं कठीण आहे. स्वार्थासाठी भीम नाम वापरणं वेगळं, भीम विचारांवर जगणं वेगळं आहे. जय भीम. मी राजेंद्र शेंडे आणि आपण पाहता थेट वार्ता. आजचा विषय नक्कीच काही लोकांना अस्वस्थ करेल, तर काहींना विचार करायला भाग पडेल, तर काहींच्या मनातील अनेक गैरसमज दूर करेल. कारण आज आपण कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही, कोणत्याही नेत्याची स्तुती करणार नाही आणि कोणाचा द्वेषही करणार नाही. आज आपण फक्त एकच प्रश्न विचारणार आहोत. जय भीम म्हटलं म्हणजे माणूस आंबेडकरी होतो का? हातात निळा झेंडा घेतला म्हणजे तो आंबेडकरांचा वारसदार ठरतो का? एखाद्या पक्षाच्या झेंड्याचा रंग निळा आहे म्हणून तो पक्ष आंबेडकरी विचारांचा आहे असे म्हणता येईल का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सतत घेऊन सत्ता मिळवणारे सर्वच लोक आंबेडकरी विचारांचे असतात का? हे प्रश्न केवळ राजकीय नाहीत, हे प्रश्न आपल्या समाजाच्या भवितव्याशी संबंधित आहेत. कारण आज आंबेडकर हे नाव सोयीनुसार सर्वच जण घेतात, पण आंबेडकरांचे विचार किती जण जगतात? मित्रांनो, आज भारतात अशी परिस्थिती आहे की जवळजवळ प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक नेता, प्रत्येक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेताना दिसते. आंबेडकर जयंतीला अभिवादन, प्रत्येक निवडणुकीत संविधानाचा उल्लेख, प्रत्येक सभेत जय भीम, प्रत्येक भाषणात बाबासाहेब. मग प्रश्न असा पडतो, जर सगळेच आंबेडकरी असतील तर देशात अजूनही जातीय भेदभाव का आहे? संविधानाची मूल्य प्रत्येकाला समान का मिळत नाहीत? स्त्रियांवरील अत्याचार का थांबत नाहीत? गरीब, वंचित, शोषित समाज अजूनही संघर्ष का करत आहे? म्हणजेच आंबेडकरांचे नाव घेणे आणि आंबेडकरांचे विचार जगणे यात खूप मोठा फरक आहे. आंबेडकरी म्हणजे काय? आंबेडकरी म्हणजे एखाद्या विशिष्ट पक्षाचा कार्यकर्ता नव्हे. आंबेडकरी म्हणजे विशिष्ट जातीचा माणूस नव्हे. आंबेडकरी म्हणजे केवळ निळा झेंडा हातात घेणारा माणूसही नव्हे. आंबेडकरी म्हणजे ज्याच्या विचारांच्या केंद्रस्थानी मानवता आहे, ज्याच्या जीवनाचा पाया भारतीय संविधान आहे, जो स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर विश्वास ठेवतो. मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही भाषेचा असो, कोणत्याही प्रांताचा असो की कोणत्याही देशाचा असो, पण प्रत्येक माणसाला माणूस म्हणून सन्मान देतो, तोच खऱ्या अर्थाने आंबेडकरी आहे. मित्रांनो, जय भीम म्हणजे घोषणा की जबाबदारी? आज आपण जय भीम हा शब्द मोठ्या अभिमानाने उच्चारतो, जो अभिमान योग्यच आहे. पण जय भीम म्हणणे म्हणजे केवळ अभिवादन नाही, तर जय भीम म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना सलाम. आणि बाबासाहेबांच्या विचारांना सलाम करायचा असेल तर स्वतःच्या जीवनात जातीय श्रेष्ठत्व, द्वेष, खोटेपणा, अंधश्रद्धा, अन्याय आणि हिंसा यांना स्थान नसले पाहिजे. जर आपण जय भीम म्हणतो आणि दुसऱ्याचा द्वेष करतो तर आपण बाबासाहेबांचे नाव घेतो पण बाबासाहेबांचा विचार स्वीकारत नाही. हा महत्वाचा फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुर्तास इतकेच. पुन्हा भेटू भाग 2 मध्ये. तोपर्यंत पाहत राहा थेट वार्ता. धन्यवाद.